सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या दिवशी या सभागृहात सुमारे 45 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर मी माननीय कृषी मंत्री, आपले सचिव, आयुक्त आणि सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, सभागृहात त्या दिवशी ज्या सन्मान्य सदस्यांनी त्याच्यात सहभाग घेतला असे सर्व सदस्यांसोबत सुमारे 3.5 तास बैठक या ठिकाणी घेण्यात आली। सदर बैठकीमध्ये अतिशय काही गंभीर बाबी लक्षात आल्या। त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय, तेव्हा या सीट्सचा जो सॅम्पल टेस्टिंगसाठी जो रिपोर्ट पाठवला होता 8 तारखेला, तो अहवाल याचा होता। आता याचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि 6 पैकी 5 सीड हे बियाणे उगवत नसल्याचा रिपोर्ट देखील या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही। बियाणेच्या संदर्भामध्ये काही विषय या संदर्भात उपस्थित आले, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो की जे दुसरं MOU करण्याचा जो अधिकार आहे की ॲग्रीमेंटच्या नावाने जी कार्यपद्धती या ठिकाणी अवलंबून आहे त्याची देखील चौकशी या संदर्भामध्ये, जरी या संदर्भामध्ये हायकोर्टाने निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाकडे प्रकरण पाठवलेलं आणि कुठल्या हस्तक्षेपास नकार दिला आहे, परंतु भविष्यामध्ये या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न आपला सुरू राहील। परंतु या प्रकरणी जर आपण पाहिलं तर वरुण सीड आणि त्याच्यासोबत जे काही संबंधित ब्रँड होते हे आता हे शेतकऱ्यांचं म्हणजे मूळ कंपनीने मागे लपून राहायचं आणि समोर दुसऱ्याचं नाव समोर करायचं। त्यामुळे सर्व कंपनी ज्यांचं या ब्रँडमध्ये नाव होतं त्या सर्व कंपन्यांना महाराष्ट्रातून आपण ब्लॅकलिस्टेड करू आणि हे कुठल्याही याचा सोर्स देखील आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी होती, जबाबदारी आहे। आज जरी आपण साथी पोर्टल आलं, भविष्यामध्ये या संदर्भामध्ये आपण प्रभावी उपाययोजना करत आहोत।